आहेत. गणेश, आपण बघतोय की औरंगजेबाच्या कबरीवरून संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी एक वाद सुरू आहे, मात्र हिंसक पडसाद आज नागपूरमध्ये उमटलेत. अधिक काय? नक्कीच जर बघितलं असेल तर या कब्बर काढण्यासाठी देखील आहे त्या हिंदू समाजाकडून देखील आहेत असे मोर्चे देखील काढण्यात आलेले पाहायला मिळत होते आणि त्यानंतरून कुठेतरी आता हिंसक वळण या आंदोलनाला लागलं असंच म्हणावं लागणार आहे. कारण की ही कबर काढण्यात यावी ही खरं तर एक प्रामुख्याने सगळ्या हिंदू बांधवांची भूमिका होती आणि त्याचमुळेच कुठेतरी या दोन गटामध्ये हा वाद झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या आहे ती माहिती समोर येते. त्यामुळे नेमकं कारण याच्याचं देखील स्पष्ट होईलच. मात्र ज्या पद्धतीने या दोन गटामध्ये मारामारी झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला थांबवतो. यावेळेस आपण बघतोय महालमध्ये कशा पद्धतीनं दगडफेक जाळपोळ सुरू आहे आणि हे समाजकंटक जे आहेत ते कसं कायदा सुव्यवस्था हाती घेत आहेत. नागपूरमध्ये आपण बघतोय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चिघळलेली आहे आणि अद्यापही जाळपोळ सुरू आहे. पोलिसांना मात्र या ठिकाणी नियंत्रण मिळवण्यासाठी पुरतं अपयश येत आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. परंतु सकाळ समूहाचं हे साम माध्यम एक सजग माध्यम आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला आवाहन करतोय कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नका. नागपूरमधली ही दृश्य आहेत. महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ झालेली आहे. या सगळ्या परिसरात अंधार दिसतोय. या ठिकाणच्या लाईट ज्या आहेत या ठिकाणची विद्युत यंत्रणा जी आहे ती देखील बंद करण्यात आली का असा सवाल उपस्थित झाला आहे आणि त्याचमुळे पोलिसांना देखील या परिस्थितीमध्ये नियंत्रण मिळवण्यात असंख्य अडचणी येत आहेत. पोलीस अतिरिक्त कुमक इथं मागवणार कधी आणि ही परिस्थिती नियंत्रणात येणार कधी असा प्रश्न उपस्थित झालाय. अगदी आपण थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे नागपूरमध्ये. पराग, आपण म्हणतो की ही परिस्थिती नियंत्रणात येत नाही, कुठेतरी कट रचला गेला आहे का? कुठेतरी जाणून बुजून हे सगळं प्लॅनिंग केलंय का? काय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे? नक्कीच. खरं तर ज्या पद्धतीनं दुपारी एकदा वातावरण पेटलं होतं ते शांत झालं होतं त्यानंतर संध्याकाळी पुन्हा चिघळलेलं आहे आणि चिघळलंच नाही तर पेटलं आहे म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पूर्ण जेसीबी जो आहे तो जाळून टाकण्यात आला, आग लागलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असला तरी कुठंतरी जो दगडफेक ज्या पद्धतीने होता ते कुठंतरी नियोजनबद्ध होती का? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात खरं तर हा जो भाग आहे एवढा दगड आले कुठून, जे मिळेल ते साहित्य फेकलं जात आहे. दिवसभरात हे सगळं शिजलं का? पोलीस यंत्रणेने कुठंतरी दुपारच्या घटनेनंतर धडा घेतला नव्हता का? त्याकडे प्रामुख्याने लक्ष ठेवलं नव्हतं का? त्यामुळे ही परिस्थिती पेटली का? पोलिसांनी अगोदरच जर या सगळ्या परिस्थितीत लोकांना एकत्र होऊ दिलं नसतं किंवा तशा पद्धतीची कृती कोणी करत असेल याची माहिती घेतली असती तर हे सगळं अपयश म्हणावं लागेल का? अशी परिस्थिती आहे. कारण ज्या पद्धतीनं जेसीबी अख्खा जाळून टाकलेला आहे. दृश्यांमध्ये बघू शकतो आपण कशा पद्धतीनं आग पेटलेली आहे. खालचा भाग आहे या ठिकाणी दगड मोठ्या प्रमाणात दगड पडलेला आहे. हे सगळे दगड जे आहे हे आले कुठून असा प्रश्न आहे. बघू शकतो आपण कशा पद्धतीने विटा आहे, सिमेंटचे तुकडे आहे, हे सगळे दगड जे आहे या ठिकाणी आहे आणि ज्या पद्धतीनं हे जाळपोळ झाली एवढ्याले दगड पोलिसांवर फेकल्यामुळे कुठंतरी सगळी अडचण जी आहे ती निर्माण होत आहे. ऑटो बघू शकतो, हा ऑटो सुद्धा पलटी झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं अशी परिस्थिती आहे. कुठंतरी आणण्यासाठी प्रयत्न जे आहे अटकाव आणण्यासाठी प्रयत्न आहे मात्र अपयश मिळत आहे. 2 मिनिटं थांबवतो.